किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लामेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवाने शिका महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमे नाव होणे आम्ही विष्णुदास, मौमे नाव होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाताळाची माती हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के. आवाज काय जमला नाही, आवाज फक्त मुखातून आला, बेंबीच्या देठापासून आवाज यायला पाहिजे. आलं का लक्षात? छत्रपतींचं नाव घेतलं होतं मी, जिजाऊचं नाव घेतलं होतं. नाव कोणाचं घेतलं? सुरुवातीला अगोदर कृतज्ञता काय असते ही तुम्हाला कळू दे. युवा आहात तुम्ही, तुमच्या धामण्यामधलं रक्त नेमकं काय आणि कोणत्या विचाराने धावतं हे अगोदर तुम्हाला कळायला पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला, ज्या बापाने मला जन्म दिला, त्या आई बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीने माझ्यावरती संस्कार केले, त्या मातीसाठी मी काय केलं. ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. व्याख्यानाच्या सुरुवातीला नाव घेतलं होतं छत्रपती शिवाजी राजांचं, जिजाऊचं, माझ्या सावित्रीमाईचं, गाडगे बाबांचं, विश्वरत्नांचं, माझ्या संभाजी राजांचं. आणि या लोकांनी स्वतःच्या चार भिंतीचा संसार केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, तुमची आमची मान आज ताट आहे. कारण का? यांचं बलिदान, यांनी या मातीमध्ये रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक तुमच्या आमच्यासाठी घातला. यांचा जय जयकार बेंबीच्या देठापासून नको का? ज्या राष्ट्राचं नाव मी सर्वप्रथम घेतो, ज्या राष्ट्राचा मला अभिमान आहे, सर्वप्रथम मी एक भारतीय म्हणून सांगतो, त्या देशाचा जय जयकार कसा झाला पाहिजे, त्या छत्रपतींचा जय जयकार कसा झाला पाहिजे. वटवाघासारखं कोणी बसायचं नाही माझ्या समोर. चला, दोन हाताच्या दोन मोठी करा, मरत नाही. तुम्ही पण सगळ्यांनी दोन हाताच्या दोन मोठी करायचे. चला, भारत माता की जय जोरात बोलायचं. सगळ्यांनी दोन हात आहेत का? दोन हाताच्या मोठी करा. चला, जय जोरात बोलायचं. चला, सगळ्यांच्या साठी आहे. जो कोणी बोलणार नाही उद्याचा दिवस तो बघत नाही, त्याचा फोटोला हार उद्या. आज रात्री ते गायब होत आहे, त्याला राहायचा या मातीमध्ये अधिकार नाही. जो राष्ट्राचा जय जयकार करत नाही, आपल्या जिभेवर वाच्यसिद्धी आहे. आपण दिलेला शाप लागतो म्हणजे लागतो. मागच्या महिन्यात नाव घालवलेत, आपण गेलेत, गायब झालेत. आईची शपथ घेऊन सांगतोय, ज्याला राष्ट्राचा अभिमान नाही, ज्याला आई बापाचा अभिमान नाही, त्याला राहायची काही आवश्यकता नाही. जागा खाली करो. आलं का लक्षात? जो जय जयकार करणार नाही, आईची शपथ घेऊन सांगतोय, अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागतोय. एका तासानं घामात भिजतोय. दुपारपर्यंत कार्यक्रम त्याचा उरकला. मी पुढे प्रवासात असतोय, मागणं फोन येतोय, साहेब 2 गेले. आनंद आहे, जाऊ देत. कचरा आम्हाला नको आहे. या देशामध्ये. आम्हाला पाहिजे तो चांगला माणूस पाहिजे. आलं का लक्षात? जय जयकार करायचा काय, मरत नाही जा. सगळे कोट बीट घातलेले तुम्ही, सगळे लय शायनिंग मारायचं नाही तिथं बसून. सगळ्यांनी सांगतोय ना, कोट घातलाय मी, कसं जय म्हणून चालत नाही. आलं का लक्षात? चला, जरा हात घ्या, मरत नाही जा. आणि चेहऱ्यावर जरा हास्य येऊ दे. उगाच असं ना जय 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 असं करायला नाही.
चला सगळ्यांनी, अगोदर वेळ नाही माझ्याकडे, 20 मिनिट माझ्याकडे. चला चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला भारत माता की, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज की, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता असा एक येणारा अर्धा तास एकदम चेहऱ्यावरती तेज पाहिजे. आणि आज मला यात किंचित ही दबाव कुठलाही नाही, कारण सगळी कॉलेजची पोरं आहेत, त्यामुळं आनंद आहे. कॉलेजची 10,000 हजार पोरं अशी मुठीमध्ये मी ठेवतो, 10,000 हजार पोरं. पण पहिली दुसरी तिसरीची पोरं बघितली पाय माझं लटलटायला लागतात. कधी काय करतील ही कारकी सांगता येत नाही. माझा रत्नागिरीला कार्यक्रम होता, 7-7 हजार युवा होता. हे असा खुर्चीमध्ये टाकून असं व्याख्यान घेत होतो. एक मॅडम माझ्याकडे पळत आल्या, तुम्ही दोघं तिथं का बसलाय रे, थोबाड फोडून सांगितलं नाही मागाशी, नालाय का चल. हा, आणि मग मॅडम माझ्याकडे आल्या, मला काय म्हणते, सर 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 आमच्यावर अन्याय का केला. म्हणलं मॅडम काय अन्याय केला, तू माझी भगिनी आहे, तू माझी गुरु आहे, तू माझी आई आहे, मी तुझ्यावर अन्याय करू शकत नाही. नाही म्हणे, पहिली ते चौथीची मुलं तुम्ही सांगितलं की माझ्या समोर बसवायची नाही. म्हणलं अतिशय दंगा करतात. म्हणलं ती मुलं माझ्या समोर आणू नको. म्हणली समोर आणत नाही, मागं बसू का गपचूप. म्हणलं मागं बसव आणि तू तिथं छडी घेऊन बस. म्हणलं पण पोरांनी दंगा केला तर तुझं काय खरं नाही. बर मला म्हणाली, वचन दिलं, मागं मुलं आणून बसवली. खुर्चीमध्ये मी उभा होतो, त्यातलं एक कार्ट हळूच रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली कधी जाऊन बसले मला माहित नाही. व्याख्यान रंगात आल्यावर मला खुर्चीतनं हळूच मुंडकं बाहेर काढते, मला म्हणते, साहेब मागणं तुमची पॅन्ट फाटल्या. म्हणला खुर्चीतनं खाली उडी टाकली, हात लावून बघितलं, म्हणलं एवढे 7,000 पोर आहेत, कोणी आता काय बघितलंय काय माहित. हात लावून बघितलं, म्हणलं काय कुठं झालंय रे, तर मला म्हणते कसं फसवलं, फवाड पुढे. म्हणलं एकदा पालक मिटिंगला तर एक आईच्या मांडीवर बसलंय, सगळ्यात पुढं गोरं गोमटं पोरगं माझ्याकडे बघायचं, हसायचं आणि आईला सांगायचं, मम्मी हे माणूस आपल्या बॉक्स सारखं दिसतं या. मला एवढा आनंद झाला, म्हणलं अरे वा वा वा, याला आपल्यात बॉक्स दिसते, म्हणजे याच्या घरामध्ये आपल्यासारखं कोण तर आहे, त्याची आठवण याला येते, म्हणून आपल्याला हे बॉक्स म्हणताय. आनंद झाला. मिशीला जरा पेळ दिला, मी म्हणलं काय रे पोरा, तर जोरात ओरडलं बॉक्स म्हणून. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं, मला ते आवडलं नाही. उभं राहिलं, म्हणलं का ग माते तोंड का दाबतेस त्याचं. म्हणलं एवढा सुंदर भाषा मला बॉक्स म्हणतोय, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरात कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉक्स म्हणताय तर म्हणू दे की. ती मला म्हणाली, दादा गप खाली बस, बॉक्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. काय करणार, घाम फुटतोय घाम या लेकरांच्या समोर. पण आज सगळे आहात, तुम्ही सगळे युवा आहात, त्यामुळे काही टेन्शन नाही. इकडची गँग थोडी कमी आहे, पण आहे जेवढी आहे तेवढी अतिशय चांगली आणि दर्दी आहे. गर्दीपेक्षा दर्दी बरी, कधीही लक्षात घ्या. त्यामुळे एवढी लोकल लेकर आहेत ना, यातलं एक लेकरू जरी पेटलं तर ते एक लेकरू छत्रपती असू शकतं, लक्षात घ्या. एक छत्रपती स्वराज्य उभं करू शकतो. म्हणून गर्दीपेक्षा दर्दी माणसं आम्हाला पाहिजे. आणि तुम्ही पण आलो, तुम्हाला अगोदर तुमची ओळख करून देतो, वेळ कमी आहे, पण लक्षात घ्या, जाता जाता तुमच्या अंतरंगामध्ये आगच लावून मी जाणार आहे. तू कोण आहे त्याची जाणीव अगोदर तुला झाली पाहिजे. कॉलेजचा एवढा सुंदर एवढा मंडप एवढा सुंदर, तिकडे जेवण चाललेलं आहे, पण हे काय रे, कसं पाहिजे, उत्साह कुठे आहे तुमच्या चेहऱ्यावरती. सगळे मोवट वागणार, हे इकडे फिरताय ते तिकडे कसं बसलायचा. युवा ना तुम्ही, युवा ना. त्या शाळेच्या 4 भिंतीने अगोदर काय दिलं आम्हाला हे आम्हाला कळायला पाहिजे. काय दिलं शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला? शाळेच्या 4 भिंतीने डॉक्टर दिला, आम्हाला इंजिनियर दिला, आम्हाला वकील दिला. याच्या पलीकडे शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला काहीतरी दिलेलं आहे, याची जाणीव आम्ही 21व्या शतकामध्ये विसरत आहोत. लक्षात घ्या. आम्हाला करोडो रुपये कसे कमवायचे हे आम्हाला शिकवलं, डॉक्टर कसं व्हायचं हे आम्हाला शिकवलं, इंजिनियर कसं व्हायचं, एखादा अधिकारी कसं व्हायचं हे आम्हाला शिकवलं पावले. पण या शाळेच्या भिंतीने काय आम्हाला दिलेलं आहे याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. या शाळेच्या भिंतीने आम्हाला डॉक्टर दिला, इंजिनियर दिला, वकील दिला, पण याच्या पलीकडे जाऊन या शाळेच्या 4 भिंतीने आम्हाला एक चारित्र्यवान माणूस दिलेला आहे. लक्षात घ्या. माणसाची खरी निर्मिती या शाळेच्या भिंतीमध्ये होत असते. इथं स्वामी विवेकानंद घडले, इथं बाबासाहेब घडले, इथं छत्रपती शिवाजीराजे घडले. अरे प्रत्येक जण घडला तो या विद्यालयाच्या भिंतीमध्ये घडला आणि इथून चारित्र्यवान माणसाची निर्मिती झाली. पण आज तो चारित्र्यवान माणूस आम्हाला कुठं दिसत नाही. आणि म्हणून व्याख्यानाच्या सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी मी छाती ठोकून सांगतो, प्रत्येक घरामध्ये डॉक्टर नाही तयार झाला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये इंजिनियर नाही तयार झाला तरी चालेल, पण प्रत्येक घरातलं जन्माला आलेलं पोर हे चारित्र्यवान माणूस घडलंच पाहिजे. लक्षात घ्या. अरे हीच तर आमच्या भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, आमच्या शिक्षण पद्धतीचा गाभा आहे. पण आम्ही घडतो का तसा? नाही घडत. आयुष्यभर लक्षात घ्या, आयुष्यभर आम्ही फक्त पदव्यांच्या पाठीमागे लागलो आणि संस्कारांना मात्र आम्ही पायाखाली घेतलं. म्हणून पोरे आलोय बघ, तुझ्या काळजावरती तुला पेरून देतो बघ, तू अगोदर कोण आहे त्याची जाणीव तुला झाली पाहिजे. तुला आई समजावून घ्यायची, तुला बाप समजावून घ्यायचाय, तुला राष्ट्र समजावून घ्यायचंय ना, तर अगोदर मी कोण आहे
स्वतः स्वशी संवाद झाला पाहिजे. कस्तुरी कुंडली वसे मृग ढूंढे बनमाही, ऐसे घटी घटी आनंद है, ऐसे घटी घटी राम है. कबीराने सांगितलेलं आहे बघ. वामनराव पै सांगून गेले बघ, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि माझ्या बुद्धाने सांगितलं आत्मदीपो भवा. जोपर्यंत तुम्ही आतमध्ये जात नाही, जोपर्यंत तुम्हाला आतला प्रकाश कळणार नाही, तोपर्यंत तुम्ही लक्षात घ्या स्वयं प्रकाशित कधीच होऊ शकणार नाही. आणि हेच माझ्या तुकोबाराय यांनी सांगितलेलं आहे. अंतरीची ज्योती, अंतरीची ज्योती प्रकाशाली दीप्ती. आतली जी ज्योत आहे ना, ती ज्योत जोपर्यंत प्रकाशित होत नाही, लक्षात घ्या हे तुम्हाला कोणीच मार्ग दाखवू शकणार नाही. आणि म्हणून तुला सांगतोय पोरी, तू कोण आहेस याची जाणीव तू विसरलेली आहेस बघ या 21व्या शतकामध्ये. म्हणून तुला सांगतो बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. हे जातो घरी जा आणि तुझ्या आईला विचार, आई माझ्या जन्माच्या वेळेला तुला किती वेदना होत होत्या ग. हा प्रश्न पोरांनो आपण कधी आपल्या आईला विचारला का? नाही विचारला. लक्षात घ्या, कधीच नाही विचारला. अरे आपल्या लेकराला जन्म देताना कितीतरी मातांनी शेवटचा श्वास या विश्वामध्ये घेतलेला आहे. लक्षात घ्या, ते पोरग त्या क्षणापासून पोरग झालेलं आहे. एवढ्या अनंत मरण यातना त्या मातेला होत असतात. हे आणि तुझा जन्म झाल्यानंतर पहिल्यांदा तू हातामध्ये येतेस ना, त्यावेळेला तिच्या डोळ्यातला आनंद अश्रू तुझ्या गालावरती पडतो. आणि तुझ्या गालाचा पहिला पापा या विश्वात कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे. लक्षात घे. पण ही आई तू विसरायला लागले. हे अलगत तुला उचलून घेतलं आणि माझी लक्ष्मी करत तुझ्या गालाचा दुसरा पापा कोणी घेतला असेल तर त्या या विश्वातल्या हे देव माणसाचं नाव बाप आहे. लक्षात घे. पण आम्ही हा आई आणि हा बाप आम्ही विसरायला लागलो. आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरी, अनंत मरण यातना ती माऊली झेलत असते. अरे काय तुमची डॉक्टर की कामाची, काय तुमचे इंजिनियर की कामाची. अरे एवढा वकील झाला तर करोड रुपयाचा बंगला बांधला, त्या करोड रुपयाच्या बंगल्यासमोर 40 लाखाची गाडी उभी केली आणि अंगामध्ये 50 तोळ सोनं घालून फिरायला लागलाय. पण त्या घरामध्ये आईचा आणि बापाचा आदर होत नाही. काय पेटवायचंय का तुमचं ते घर आणि ती श्रीमंती. म्हणून पोरी तुला सांगतो बघ, हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. हे आणि पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं. त्या काळामध्ये स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं, समाज परिवर्तन करायचं मान्य नव्हतं समाजाला. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, दगडांचा मारा केला जायचा. सगळं काही ती माऊली सहन करायची बघ, सगळं काही ती सहन करायची. आणि पुण्याच्या रस्त्यावरून ती माऊली चालायची बघ. ती माऊली चालायची. जेवढ्या वेदना शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही झेलत ती माऊली पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. पडक्या वाड्यामध्ये गेल्यानंतर अंगावरचं लुगडं शेणाने माखलेलं आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री आई शिकवत होते. म्हणून लाखो सावित्री या देशामध्ये तयार झाल्या बघ पोरी. लाखो सावित्री तयार झाल्या. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपलं अस्तित्व सिद्ध करू लागल्या. पोरे ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. हे बघ पोरे, तू तुझी ओळख विसरले. तू एवढी स्वस्त नाहीस का? कोणी पण यावं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, फ्रीज मध्ये भरून ठेवावे. पोरे एवढी स्वस्त तू नाहीस. लक्षात घे. म्हणून तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. छत्रपती शिवाजी राजाला जन्म देणारी ती माझी आऊ जिजाऊ. शील सत्यप्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजय कांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका. वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता कुलकन्या कुलेधन्या महितान्वया जगदंबा आदिशक राष्ट्रमाता आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस. लक्षात घे. माझ्या राजाला जन्म देणारी तू माझी माता आहे. तू एवढी स्वस्त नाहीस का? कोणी पण उठावून तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावून तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. हे बघ पोरी, तू कोण आहेस याची जाणीव मी तुला करून देतोय बघ. तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतोय बघ. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे. लक्षात घे. पोरी, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे. आणि एका वाघानं आणि एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय. पोरी लक्षात घे. तू एक वाघीण आहे याची जाणीव तुला असली पाहिजे बघ. हे बघ, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते. राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेब
औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, पण नाही माझ्या पोरीनो. एक रणचंडिका, एक आदिशक्ती उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ते तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी ओळख आहे बघ. आयुष्यभर कधीच ही ओळख विसरू नको बघ. जन्म दिलेल्या बापाला कधी लाचार करू नको आणि त्या आईला अनंत मरण यातना सहन करून तुला जन्म दिलेल्या आईला कधी मान खाली घालायला लावू नको पोरी. ही तुझी ओळख आहे. आयुष्यभर ही ओळख विसरू नको. लक्षात घे, तुझ्या चेहऱ्यावर असं तेज हवं. तू या देशाचा अभिमान आहेस, तू या देशाचा स्वाभिमान आहेस, तू आमची संस्कृती आहे आणि तुझ्याकडे बघून आम्ही घडलो. तुझ्या कुशीतून आम्ही जन्म घेतला. लक्षात घे, वाघासारखे डरकाळी फोडू लागलो. म्हणून तू आमचा आदर्श आहेस, तू आमचा आत्मा आहेस, तू आमचा जीव आहेस आणि तू या मातीची शान आहेस. लक्षात घे पोरा, बापाच्या उंची एवढी उंची झाली, बापाच्या उंची एवढी उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. याचा अर्थ कधीच असा होत नाही की बापा एवढ्या वेदना आपण सहन करू शकतो. पोरा लक्षात घे, तू ही तुझी ओळख विसरलेला आहेस. हे बघ, एका मिनिटात तुझी ओळख तुला तयार करून देतो बघ. 1999 ला कारगिलचं युद्ध झालं. तू कोण आहेस हे तुला कळालं पाहिजे बघ. हे बघ, तू कोण आहेस तुला कळालं पाहिजे. बापा एवढी उंची झाली म्हणून आज बापा समोरून तू व्यसन करत फिरतोस बघ. तुझ्या हातामध्ये सिगारेट येतं, तुझ्या हातामध्ये बिअरचा ग्लास येतो. मित्रांचे वाढदिवस रात्रीच्या 12 वाजेपर्यंत रस्त्यावर साजरे करायचे. पहाटेचं घरी जाऊन झोपायचं आणि दिवसा 10 वाजता उठायचं. ही तुझी संस्कृती आली बघ. हे पोरा, म्हणून तुला सांगतोय तू कोण आहेस. 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं बघ. युद्धात सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला. एक जवान उठला, युद्धभूमीकडे धावत होता. त्याची आई त्याच्या समोर आली आणि आपल्या लेकराला मिठीमध्ये घेत ती माऊली म्हणते, बेटे मुझे मालूम है तुम्हें जाना होगा. बेटे मुझे मालूम है तुम्हें जाना होगा, क्योंकि पाकिस्तान ने हमारे ऊपर हमला किया है. पाकिस्तान ने हमारे ऊपर हमला किया है. मुझे मालूम है बेटे तुम्हें जाना होगा, लेकिन बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे. जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईला काय उत्तर देतं ऐका पोरानं. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईला उत्तर देतं, आपल्या आईला मिठीमध्ये घेतं, आपल्या आईला मिठीमध्ये घेतं, आईच्या डोळ्यातले अश्रू पुसतं आणि ते लेकरू आपल्या आईला म्हणतं, माँ जरूर घर वापस आऊंगा, माँ जरूर घर वापस आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा. कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा. ही तुझी ओळख आहे. ही ओळख आम्ही विसरलो रे माझ्या लेकरानं. 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं बघ. 12 वर्षाचं पोरग, वय वर्ष 12, फक्त 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं. इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला असतो. तिथं पळत पळत ते पोरग जातं बघ. तो आक्रोश बघतो, तो अत्याचार बघतो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रत्येक भारतीयाला बघितल्यानंतर डोळ्यामध्ये एक अंगार उभा राहतो. मुठभर माती हातामध्ये घेतं पळत पळत घराकडे येतं. ज्या वेळेला आईच्या समोर येतं त्यावेळेला ती माऊली म्हणते, बेटे कहां से आए हो, और क्या है तेरे मुट्ठी में. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईला म्हणतो, माँ मेरे मुट्ठी में मेरे भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है और मैं इसका बदला जरूर लूंगा माँ. आणि तेच 12 वर्षाचं पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्कलाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातं, ज्याचं नाव भगतसिंग आहे. लक्षात घे पोरा, तो भगतसिंग म्हणजे तू आहेस. तो भगतसिंग म्हणजे तू आहेस. आणि म्हणून तुझ्या अंतरंगामध्ये आग पेटली पाहिजे बघ. तुझ्या हातामध्ये मोबाईल आल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा हे तुला कळालं पाहिजे. हे बघ, अभ्यास कसा करायचा हे सांगायला इयत्ता 1ली पासून आतापर्यंतचे सगळे गुरुवर्य तुझ्या बरोबर आहेत. पण अभ्यास का करायचा हे तुला कळलं पाहिजे बघ. अभ्यास का करायचा हे तुला कळलं पाहिजे. पण खूप कमी वेळामध्ये तुझ्या काळजामध्ये पेरून जातो बघ अभ्यास का करायचा आणि कशासाठी करायचा. पोरा ऐक, हे बघ, माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता. इतिहासाच्या पानावरचं प्रत्येक उदाहरण तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. हे बघ, तू प्रचंड पैसा कमवलास आणि सामाजिक प्रतिष्ठा तुला मिळाली म्हणजे तू चांगला माणूस झाला असं कधीच होऊ शकत नाही बघ. जर तुला चांगला माणूस व्हायचा असेल तर तुझ्या अंतरंगामध्ये अगोदर तुला जावं लागेल बघ. आणि पोरा, इतिहासाच्या पानावरचं प्रत्येक उदाहरण परीक्षेमध्ये लिहून मार्क्स मिळवण्यासाठी नसतात, तर आयुष्य घडवण्यासाठी असतात. हे तुम्हाला कळायला हवं पोरानं. आणि हाच इतिहास तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता. 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. मस्तकी चिरेटोप होता.
कमरेला तलवार होते, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला होता. पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, स्वराज्य मिळालेलं होतं. या स्वराज्याला आता राजा नव्हता, तो राजाही मिळालेला होता. आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती माझे आऊ जिजाऊ बसलेले होते. समोरच्या सिंहासनावरती माझे आऊ जिजाऊ बसलेले होते. आणि आऊ जिजाऊ राजांच्याकडे पाहते, आऊ जिजाऊ माझ्या राजांच्याकडे पाहते, राजांच्या नजरेमध्ये नजर घालते आणि आऊ जिजाऊचा ऊर भरून येतो. याच लेकराला मी जन्म दिला, याच्यावरती मी संस्कार केले आणि आज स्वतःच्या कर्तृत्वावरती 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा वाघ विराजमान झालेला आहे. एक आई म्हणून तिचा ऊर भरून येतो, डोळ्यामध्ये पाणी येतं. आऊ साहेब आपल्या सिंहासनावरून उठतात, धावत धावत राजांच्या दिशेने जातात आणि माझा राजा बघतो, आऊ साहेब काय करतात, आऊ साहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. ती माऊली उठते, ती माऊली उठते आपल्या सिंहासनावरून आणि राजाच्या दिशेने येत असते. राजा बघतो, आऊ साहेब काय करतायत, तर आमच्या दिशेने येत आहेत. विजय सारखा राजा उठतो, विजय सारखा राजा उठतो, धावत 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 खाली येतो, आऊ साहेबांच्या जवळ येतो, आऊ साहेबांना मुद्रा घालतो, आपल्या मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवतो. आणि हंबरडा फोडत माझा राजा म्हणतो, आऊ साहेब आपण काय येणं केलं, आऊ साहेब आम्हाला हुकम दिला असता तर आमचं सिंहासन सोडून आम्ही आलो असतो. आपण काय येणं केलं आऊ साहेब, आपण काय येणं केलं, आपण काय येणं केलं. त्यावेळेला माझे आऊ साहेब म्हणते, राज माझा राजा चुकलेला असतो. राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊ साहेबांच्या चरणावरती पडत असतं आणि आऊ साहेबांच्या डोळ्यातलं पाणी राजाच्या गालावरती पडत असतं. माझा राजा हंबरडा फोडून आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब आपण काय येणं केलं. त्यावेळेला माझे आऊ साहेब म्हणते, राज एक मागणं आहे, राज मागू का राज, राज एक मागणं आहे, राज मागू का राज. त्यावेळेला माझा राजा हंबरडा फोडतो, आऊ साहेब 9 महिने 9 दिवस आपण जर आम्हाला उदरात ठेवलं नसतं, आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कदापि या 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होऊ शकला नसता. आऊ साहेब आपण आहात म्हणून हा छत्रपती शिवाजी राजा आहे. त्यावेळेला माझे आऊ जिजाऊ राजाला म्हणते, राज एक मागणं आहे, राजा मागू का राज. त्यावेळेला माझा राजा म्हणतो, आऊ साहेब हुकुम आदेश. त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ राजांना मिठीत घेत म्हणते, राज एकच मागणं आहे, पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज एकच मागणं आहे, पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझ्या राजाला हंबरडा फोडला. माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊ साहेब, जोपर्यंत आम्ही मानव धर्म घेऊ तोपर्यंत आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊ साहेब तोपर्यंत आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पोरा आई बापाच्या कष्टाचं पान फिरण्याची हीच ती वेळ आहे, लक्षात घे. तोंडामध्ये मावा घेऊन फिरण्याची ही वेळ नाही रे, हातामध्ये सिगारेट घेऊन फिरण्याची ही वेळ नाही रे. पोरीनं 12वी झाली, MBBS ला ऍडमिशन मिळालं, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं, पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये ऍडमिशन मिळालं, प्रवेश मिळाला आणि मग तुम्ही बदलून जाता ग. हातामध्ये तुमच्या सिगारेट येतं. हे भर पुण्याच्या चौकामध्ये माझ्या लेकी सिगारेटचे ते धूर सोडत असतात, काळी चर्र करतं बघ. हे पार्टीला म्हणून जाता आणि एक स्टाईल म्हणून आयुष्य जगत असताना तुमच्या हातामध्ये दारूचे ग्लास येतात आणि पहाटेपर्यंत दारूचे ग्लास तुम्ही मित्रांच्या बरोबर रिचवत असता. पोरीनो काळी चर्र करतं बघ. तुला MBBS ला ऍडमिशन मिळेपर्यंत तुझा बाप किती वेळ नागडा राहिलेला आहे, तुझा बाप किती वेळ उघडा राहिलेला आहे, तुझा बाप किती पावसामध्ये भिजलेला आहे याची जाणीव तुला नसते बघ पोरी. आणि आयुष्य जगण्यासाठी या विज्ञान युगामध्ये तू तुझ्या आयुष्याला आग लावतेस बघ. हे पोरा म्हणून तुला सांगतोय बघ, आज स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो, स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो. तुझ्या आई बापानं तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, पोरा पोरी पुढचा जन्म सुद्धा माझ्याच पोटी घे, पुढचा जन्म सुद्धा माझ्याच पोटी घे. एवढंच माझ्या लेकीनं करायचं आहे. आणि मग का मेहनत करायची, कशासाठी मेहनत करायची हे तुम्ही ठरवा. आणि म्हणून तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ, जास्त वेळ मी तुझा घेणार नाही, पण कधी तर जा. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे तुझी आई. आणि एका मिनिटामध्ये सांगतो बघ, जास्त वेळ माझ्याकडे नाही. 8, 8:15 इथे येऊन बसलोय बघ, कारण लेकरांच्या समोर उभं राहायचंय, हातामध्ये माईक घ्यायचा आहे. सत्कार माझा सत्कार, मला शालन, मला गुच्छ, मला हार, याच्यामध्ये मी कधीच रमत नाही बघ. विचारांचा गुच्छ एकदा का तुझ्या काळजामध्ये पेरला की वट वृक्ष तयार होतो हे मला माहिती आहे आणि म्हणून त्यासाठी आलोय बघ. पण लक्षात घे पोरी, मी काय सांगतो याची जाणीव तुला असू दे बघ. घरी पळत पळत जा, हातामधली पिशवी, शाळेची दप्तर पाठीवरचा बाजूला ठेवून आईला फक्त एक प्रश्न कर, आई आज मी 20 वर्षाची आहे, आई
आणि आई आई ज्या वेळेला मी 1 वर्षाची होते म्हणजे 15-20 वर्षापूर्वी तू तुझ्या माहेरी महिन्यातून 4-4 वेळेला जात होतीस. पोरीनो, एवढा प्रश्न फक्त समजावून घ्या. तो आईला विचारा, इथंच तुमचा बाप लपला, इथंच तुमची आई लपले, इथंच तुमचं आयुष्य लपलंय. का जास्त वेळ मी तुमचा घेऊ, पण लक्षात घ्या पोरीनो, एवढा प्रश्न नक्की विचारा. आजपर्यंत तुम्ही आयुष्यात तुमच्या आईला कधीच हा प्रश्न विचारलेला नाही. जा जा आणि फक्त आईला सांगा, आई आज माझं वय 20 वर्षाचं आहे. 1 वर्षाचे जेव्हा मी होते म्हणजे 19-20 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस बघ. हे आई, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या बापाला भेटायला, तुझ्या भावाला भेटायला, तुझं माहेरचं घर बघायला महिन्यातून 4-4 वेळेला आई तू जात होतीस बघ. मी 1 वर्षाची होते, मला अंगा खांद्यावरती घेऊन माझ्या आजीला, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, आई माझ्या मामाला भेटवण्यासाठी, आजोळचं घर मला दाखवण्यासाठी आई तू जात होतीस बघ. या आई, पण आता 20 वर्षानंतर आता तू वर्षातून एकदा सुद्धा जात नाहीस का आई तुझ्या माहेरी? का ग आई, का? प्रश्न तुझ्या आईला विचार, एवढा प्रश्न तुझ्या आईला विचार. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल बघ. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल आणि आई हमरडा फोडेल आणि तुला म्हणेल, खराय पोरी, खराय खराय ग. 20 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माझं माहेरचं घर बघायला. तू 1 वर्षाची होतीस, तुला सुद्धा खांद्यावरती घेऊन मी जात होते बघ. तुझ्या आजीला तुला दाखवत होते, तुझ्या आजोबांना तुला दाखवत होते, तुझं आजोळचं घर तुझ्या काळजामध्ये मी पेरत होते पोरी. खराय पोरी, महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होते. आता वर्षातून एकदा सुद्धा मी जात नाही ग. कारण 20 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला जेव्हा मी जात होते ना ग पोरी, घरच्या ओढीनं एसटीतून उतरले की घराच्या दिशेनं धावत होती बघ. कधी एकदाची आईला भेटते, मिठीमध्ये घेते, कधी एकदाच बापाला भेटते, मिठीमध्ये घेते. घराच्या दिशेने मी धावत होते बघ. आणि घराच्या दिशेने धावत असताना माझं घर जवळ आलं की अगदी हरणासारखी पावलं मी उचलत होते आणि माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये अगोदर माझं घर येत होतं आणि त्या घराच्या अगोदर मला घराच्या समोरचं अंगण अगोदर दिसत होतं पोरी. आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत होतं ग. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत होतं. बापाचं चप्पल बघितलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. कारण बालपण तसंच गेलं ग. शाळा कॉलेज संपल्यानंतर जेव्हा घरी जात होते, अंगणात बापाचं चप्पल बघितलं की कळायचं माझा आबा घरामध्ये आहे. मग पळतच घरात जायची, आबा आबा उद्या मला कॉलेजला हे पाहिजे, आबा उद्या मला शाळेला ते पाहिजे, आबा तुम्हाला उद्या बोलवून दिलं आहे. माझा बाप म्हणायचा, सकाळी गेलीस की गपोरे, काय तर 2 घास खाऊन अगोदर घे, मी आहे की तुझ्या पाठीशी, येतो उद्या शाळेत, घेऊन देतो तुला जे हवं ते. ए पोरे. आणि मग मला बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं ग. कारण लग्नानंतर सासरी आले, आई वडिलांची ओढ लागल्यानंतर जशी माहेर येत होते ना, अंगणात बापाचं चप्पल बघत होते, त्यावेळेला अंगणातूनच मी हाक देत होते माझ्या आबाला, आबा. आणि मग जेवणाच्या ताटावरचा माझा आबा पळत 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 बाहेर यायचा बघ. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात पहिला प्रश्न विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग? पोरी. त्यावेळेला मी माझ्या आबाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे, तुमची आठवण आली म्हणून आले हो. आबा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि अंगणातूनच जोरात हाक द्यायचा माझ्या आईला, अगं ऐकलंस का ग, अगं ऐकलंस का ग, पोर आले की गापली, पोर आले की गापली. अगं ऐकलंस का, पोर आले की गापली. आणि मग काय व्हायचं, माझी आई पळत पळत घरातून बाहेर यायची, माझी आई पळत पळत घरातून बाहेर यायची. हातामध्ये एक तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओळायची, तुकडा इकडे टाकून द्यायचे आणि आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची, कडा 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 आपल्या कपाळावरती मोडायची, म्हणायची, पोरी चल की ग घरा चल. पोरी 20 वर्षानंतर आता जेव्हा मी माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. आणि अंगणातून जरी जोरात हाक दिली आबा, तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर पळत येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही आणि बाहेरूनच माझ्या आईला हाक देत नाही, अगं ऐकलंस का ग, अगं ऐकलंस का, अगं ऐकलंस का. पोर आले की गापली, पोर आले की गापली. माझी आई जेवणाच्या ताटावरून उठून बाहेर येत नाही. आईच्या हातामध्ये मला तांब्या दिसत नाही, भाकरीचा तुकडा दिसत नाही, माझ्यावरून ओळून ती टाकत नाही आणि तिची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाहीत पोरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरात प्रवेश करते तेव्हा भिंतीवरती बापाचा फोटो दिसतो, माझं काळीच सर्व करतं बघ.
बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना या हाताने एखादा घास बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. ए पोरी, आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर अंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. आज माझ्याकडे लाखो रुपये आहेत, अखंड गावालाच काही शहराला पंच पक्वानाचं जेवण घालू शकते, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आवाज येणार नाही. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस ग. म्हणून पोरानं सांगतो, जोपर्यंत श्वास सुरू आहे ना साला, तोपर्यंत बापाची सेवा कर बघ. कधी तर घरी जाण, घरी गेल्या गेल्या बापाला फक्त मागतेस ना, मला हे हवं, मला ते हवं, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. कधी तर बाप कुठल्या तर कोपऱ्यात झोपलेला असतो पोरा, कधी तर बाप कुठल्या तर कोपऱ्यात झोपलेला असतो. एखादा दिवस तरी महिन्यातला बापाला काय मागू नकोस, फक्त हातामध्ये कधी तर खोबरेल तेल घे आणि जिथं बाप झोपलाय तिथं जाऊन त्याच्या मस्तकी बस आणि एवढं खोबरेल तेल त्याच्या डोक्यावरती टाकन हातानं फक्त त्याच्या डोक्याला स्पर्श कर. तुझ्या बापाच्या डोळ्यामध्ये घळलं करून पाणी येईल. जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल, लक्षात घे. कधीतरी आई तुझी पडलेली असते बघ, रात्र दिवस मेहनत करून माझे लेख 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 माझं पोरग पोरग करत आयुष्य तिनं तुझ्यासाठी शिजवलेलं आहे बघ. कधीतरी उठ आणि आईच्या पायाजवळ बस, तुझ्या हाताने आईचा पाय फक्त दाबायला घे. माझं लेकरू म्हणून आई जेव्हा तुला मिठी मारेल बघ, जगातली सर्वश्रेष्ठ ती मिठी असेल बघ पोरा. म्हणून तुला सांगतोय, तू डॉक्टर हो नक्की हो, तू इंजिनियर हो नक्की हो, तू जग सगळं मोठीत घे नक्की घे, पण पोरा आई बापाला मात्र नक्की तू न्याय दे, आई बापाला मात्र नक्की न्याय दे. हे बघ पोरा, बाबासाहेबांचं शिक्षण तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ, जास्त वेळ माझ्याकडे नाही रे. हे बघ ऐक, बाबासाहेबांनी इंग्लंड मधून 3 पदव्या घेतल्या. नालायकानो, हरामखोरानो, नीट ऐका रे. तुम्ही महाराष्ट्रातील लेकरं ना 21व्या शतकाचं नाटक करत करत नका नागवा नाच करायला लागलाय हरामखोरानो. ऐक पोरा, अभ्यास का करायचा, कशासाठी करायचा, अभ्यास कसा करायचा हे मी सांगणार नाही, मला त्यातलं काही येतही नाही, लक्षात घे. हे बघ, अभ्यास का करायचा हे मी तुला सांगतो, मला कळाला अभ्यास का करायचा साला. आणि एक खेड्यातला पोरगा BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यमची डिग्री पूर्ण करून पुन्हा सांगली जिल्ह्यामध्ये माझ्या गावामध्ये गेलं. कारण का अभ्यास का आणि कुणासाठी करायचा हे मला कळालं होतं वयात, ज्या वेळेला मी तुमच्या वयाचा होतो. पोरा, बाबासाहेबांनी इंग्लंड मधून 3 पदव्या घेतल्या बघ, MSc केलं, DSc केलं, आणि 12ला बाबासाहेबांनी केलं बघ. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स इथून बाबासाहेबांनी 2 पदव्या घेतल्या, MSc आणि DSc. आणि ग्रेस इन मधून बाबासाहेबांनी बॅरिस्टरची पदवी घेतली. आणि 3 पदव्या, या 3 पदव्यांचा कालावधी होता 8 वर्षाचा. नीट ऐक रे, या 3 पदव्यांचा कालावधी होता 8 वर्षाचा. 8 वर्षाचा अभ्यासक्रम होता. आणि बाबासाहेबांनी हा 8 वर्षाचा अभ्यासक्रम फक्त आणि फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. बाबासाहेबांना माहित होतं की आता माझा येणारा युवा असा म्हणेल की बाबासाहेब बुद्धिवान होते म्हणून बाबासाहेबांनी हा पूर्ण केला. पण बाबासाहेबांनी लिहून ठेवलेला आहे, बाबासाहेब सांगतात, इयत्ता 1 पासून BA पर्यंत मला कधीच प्रथम श्रेणी मिळाली नाही, मला कधीच द्वितीय श्रेणी मिळाली नाही, तर सामान्य मुलांच्या सारखा मी पास होत गेलो. पण इंग्लंड मधला 8 वर्षाचा अभ्यासक्रम 18 तास अभ्यास करून, म्हणजे 24 तासापैकी 18 तास, 1 पावाचा तुकडा 4 लिटर पाण्यावरती मी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. कारण जेव्हा जेव्हा मी अभ्यासाला बसत होतो तेव्हा तेव्हा पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता. जो बाप रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत माझ्यासाठी जागा राहायचा आणि रात्रीच्या 2 वाजता मला अभ्यासाला उठवून बसायचा, माझ्या पायाजवळ झोपी जायचा, तो माझा बाप रामजी मला माझ्या पुस्तकाच्या पानावर दिसत होता. माझ्या बापाला जर कधी एखादं पुस्तक मी मागितलं तर माझ्या बापाच्या खिशात एक आणा सुद्धा नसायचा, ते सुद्धा घेऊन येतो ना भीमा म्हणायचा. आणि माझा बाप जायचा, बहिणीची दागिने घाण ठेवायचा, घरातली भांडी विकायचा, घरातली भांडी विकायचा, आपल्या मित्रांच्याकडे भीक मागायचा. पण मी सांगितलेलं पुस्तक मात्र येताना घेऊनच यायचा. तो बाप मला पुस्तकाच्या पानावरती दिसत होता आणि मला माझा बाप कळाला होता. म्हणून 8 वर्षाचा अभ्यासक्रम मी 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला आहे. तुम्हाला तुमचा बाप कळाला का?
मला माझी आई कळाली. माझा बाप ज्या वेळेला मला 6वी मध्ये सोडून कायमचा निघून गेला त्यावेळेला दुसऱ्यांची संडास धुवून मला आईनं मोठं केलं. ही आई माझ्या नजरेसमोर नालंदामध्ये आली आणि मग मला कळालं आपलं शिक्षण पूर्ण केल्याशिवाय आईला आपला चेहरा दाखवायचा नाही. कारण मला माझी आई बाप कळाला होता, त्याचा संघर्ष कळाला होता. मृत्यूच्या दारामध्ये संभाजीराजा उभा होता, वय वर्ष 32. हे साखळदंडामध्ये संभाजीराजाला बांधलेलं आहे, असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहे. आणि मृत्यूच्या दारात संभाजीराजा उभा है, बादशाह म्हणतो संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, तेरी जान हम बख्श देंगे. त्यावेळेला संभाजीराजाने दिलेलं उत्तर आहे काय? संभाजीराजे बादशाहला म्हणतात बादशाह वय वर्ष 32 आहे, मृत्यूच्या दारात उभा 39 दिवस मला कैद झालेले आहे, माझ्या शरीरातून रक्ताचा थेंब आणि थेंब पडत आहे. पण लक्षात घे ज्या वेळेला वय वर्ष माझं नाव होतं त्यावेळेला माझ्या बापाला कैद झाली होती. तुझ्या दरबारामध्ये तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त माझा बाप जेव्हा तुझ्या भेटीस आला होता त्यावेळेला माझ्या बापाला कैद झालेली होती. आणि त्यावेळेला 9 वर्षाचा हा संभाजीराजा तुझ्या दरबारात आला होता. मृत्यूच्या दारात माझा बाप होता तरी सुद्धा माझ्या बापानं मान झुकवली नव्हती. ते तुझ्या दरबारात तुझ्या नजरेत मान घालून वाघासारखी डरकाळी माझ्या बापानं फोडलेली होती आणि माझ्या बापाला कैद झाली होती. आणि त्यावेळेला मी माझ्या बापाकडून वयाच्या 9व्या वर्षी शिकलो होतो. मृत्यूच्या दारात जरी उभा असलो तर आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही, आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही. तोच 9 वर्षाचा संभाजीराजा आज वयाच्या 32व्या वर्षी मृत्यूच्या दारात उभा आहे. माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील पण हा शिवपुत्र कदापि तुझ्या समोर चुकणार नाही. आणि पोरीनं जिवंत डोळे काढून घेतले, अंगावरची कातडी काढून घेतली, देहाचे तुकडे झाले, पण आपल्या बापाचं स्वराज्य शत्रूच्या चरणावर त्या वाघानं ठेवलं नाही. कारण संभाजीराजांना कळाला होता त्यांचा बाप छत्रपती शिवाजीराजा. तुम्हाला कळाला का? तुम्हाला कळाला तुमचा बाप? नाही कळाला. तुम्हाला तुमचा बाप कळाला नाही पोरानो, तुम्हाला तुमची आई कळाली नाही. एका मिनिटामध्ये सांगतो बघ, जास्त वेळ मी घेत नाही बघ तुझा. हे बघ पोरा, 21व्या शतकामध्ये सगळं जग मुठीत घेतलंच बघ. 21व्या शतकामध्ये सगळं जग मुठीत घेतलंच बघ. हे बघ तुझ्या हातात मोबाईल आलाय, कसा आलाय माहितीये का? नालाय का नो? जेव्हा आई बापाला धमकी देतेस ना, आई बापाला धमकी देतेस ना, मला जर अँड्रॉइडचा मोबाईल नाही मिळाला तर उद्यापासून मी अभ्यास करणार नाही, नाहीतर मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आईच्या पायाखालची मी हलते, हातात तोंडाला आलेली पोर अशी का बोलते? कामाला गेले बाप रात्री भुकावलेला. आवाज का तुटतोय रे? कटका होतोय मध्येच आवाज का? मग रे तुला करता येत नाही व्यवस्थित आवाज? गप्पा बस आता, थांब करा, तुला नंतर बोलतो तुझ्याशी. हातामध्ये आला मोबाईल कसा? हे बघ तुझा बाप येऊन ज्या वेळेला बसतो ना जेवणाच्या ताटावरती, एक घास हात मुखामध्ये घालतो, दुसरा घास हातात असतो, त्यावेळेला तुझी आई हळूच म्हणते, तुझी आई हळूच म्हणते, अहो पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल, नाहीतर जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल म्हणते, नाहीतर कुठं तर निघून जाईल म्हणते, नाहीतर अभ्यास करणार नाही म्हणते. तोंडातला घास बापाला बाहेर काढता येत नाही म्हणून बाप असा तर घेतो बघ, हातातला घास ताटातच ठेवतो आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो बघ. तुझी आई म्हणते अहो 2 घास खाऊन तरी घ्या. तेव्हा तुझा बाप आईला म्हणतो अगं जेवता कधी पण येईल, पण पोरगीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो, भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो आणि कुठल्या तरी एका मित्राकडे जातो, म्हणतो माझ्याकडे एक 20,000 रुपये आहेत, मला एक 10,000 रुपये कमी पडते, पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, माझे पैसे आले की तुझे देतोस का 10,000 रुपये? पोरी 2 दिवसानंतर तुझ्या हातात जो ब्रँडेडचा मोबाईल असतो ना रे पोरा, त्यासाठी तुझा बाप तुझ्या मित्राजवळ भिकाऱ्यासारखा झुकलाय बघ पोरी. मग या मोबाईल मध्ये काय बघायचं हे तुला कळालं पाहिजे बघ. या मोबाईल मधून मेसेज कोणाला पाठवायचे कळालं पाहिजे बघ. कधी आयुष्यामध्ये लाचार व्हायचं नाही, कारण त्या मोबाईल साठी तुझा बाप झुकलाय बघ. एखाद्या 200-250 रुपयाच्या बॅलन्स साठी तू लाचार होतेस बघ, एखाद्या कॅडबरी साठी लाचार होतेस बघ, एखादा कुठला तर हरामी तुला गाडीवरून काय फिरवतो आणि एखाद्या दिवस तुला हॉटेलमध्ये जेव काय घालतो, तू लाचार होतेस बघ. आणि 20 वर्ष ज्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर ठुंकायला सुद्धा तू तयार होतेस. तुम्ही डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, वकील झाला, चुलीत घालायची का ग तुमची पदवी? जिथं तुम्हाला आई नाही कळाली, जिथं तुम्हाला बाप नाही कळाला, पोरानो करणार काय रे पोरानो? बापाच्या उंची एवढी उंची होते आणि बापाच्या समोर जेव्हा तू
तोच. आणि बापाला ज्या वेळेला तुझ्या तोंडाचा वास येतो ना, तुझा बाप तुला काही बोलत नाही, पण पळत पळत घरी जातो तुझ्या आईच्या गळ्यात पडून हांबरडा फोडतो. यासाठी का मला देवानं हे अजून जिवंत ठेवले, यासाठी का मी पोराला जन्माला घातलं. पोरा लक्षात घे, एकच तुला सांगतो बघ, 12वीला नापास झालीस तरी चालेल, 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, तुला नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल, तुला नाही इंजिनियर होता आलं तरी चालेल. आणि अगदी शेवटच्या भाषेत सांगतो बघ, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल बेहतर, पण या आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी, ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. मेल्यानंतर बापाला जाळतात, चूक आहे पोरीनं. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत ग, मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर फक्त त्याचं निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्याचं निर्जीव शरीर जाळतात. पण जर तुझ्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली तर रोज बापाची चिता जळत असते बघ, त्या चितेला रोज तू आग देत असतेस बघ पोरी. पोरी, तिरंगा आमचा चंद्रावरती फडकला बघ, तिरंगा आमचा चंद्रावरती फडकला बघ, सगळं जग तो मोठीत घेतलंच बघ. पण ज्या आई बापानं तुला जग दाखवलं त्या आई बापाला मात्र तुम्ही पायाखाली घेऊ लागला पोरानं. पोरा, अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव तुला माहिती आहे बघ, कुठला हिरो कोणत्या हिरोईन बरोबर लग्न करणार हे तुला माहिती आहे बघ, कुठल्या टीमनं किती रना काढल्या, कोणी बॉल कसा टाकला हे तुला माहिती आहे, कोणी बॅटिंग कशी केली हे तुला माहिती आहे. पण पोरा, काल रात्री माझ्या आईला 102 ताप होता तरी सुद्धा तिनं उठून मला कॉलेजसाठी नाश्ता आणि डबा करून दिला. ही आई मात्र तुम्ही विसरत चालला पोरानो. काल रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तडफडत होता, माझ्या बापाचं डोकं दुखत होतं, माझ्या बापाची कंबर दुखत होती, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप माझ्यासाठी शेतात कामाला गेला. हा बाप मात्र तुम्ही विसरत चालला पोरानो. उद्या लाखो रुपये कमावशील, उद्या करोडो रुपये कमावशील, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या साईबाबाच्या चरणावरती, त्या तिरुपतीच्या चरणावरती आणि त्या गजानन बाबाच्या चरणावरती जरी ओतलेस ना पोरी, तर तो तिरुपती, तो गजानन बाबा, तुझा गेलेला बाप तुला परत कधीच आणून देऊ शकत नाही बघ पोरी, कधीच आणून देऊ शकत नाही. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यात तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे बघ, एकच देवी आहे ज्या देवीचं नाव आहे बघ पोरी. पोरी, आणि म्हणून तुला शेवटच्या 5 मिनिटामध्ये सांगतो बघ, म्हणून तुला शेवटच्या 5 मिनिटामध्ये सांगतो बघ पोरी, एकच काम करायचं आहे तर पोरानं तुम्ही मी तर करतोच, रोज आता करतच आहे, तुम्हाला करायचं आहे. खूप सोपं काम आहे, फक्त तुम्ही खूप अवघड करून ठेवलेलं आहे. खूप सोपं काम आहे, फक्त तुम्ही खूप अवघड करून ठेवलेलं आहे. तो गुंता तेवढा सोडवतो बघ. आज पळत जायचं बघ, मगाशी जसा आईला एक प्रश्न विचारला सांगते त्या पद्धतीने एक काम करायचं बघ. पळत पळत घरी जायचं, पाठीवरचं दप्तर बाजूला टाकायचं बघ, पाठीवरचं दप्तर बाजूला टाकायचं आणि फक्त बापाची वाट बघत बसायची बघ. बापाची वाट बघत बसायची. तुझा नक्कीच बाप कामाला गेलेला बघ तुझ्यासाठी, तुझा बाप नक्कीच कामाला गेलेला आहे तुझ्यासाठी. पोरे, बापाची वाट बघत बसायचं, जसा बाप समोर दिसल काही करायचं नाही पोरी, पळत पळत जायचं आणि बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. खूप सोपं काम आहे, पण तू खूप अवघड करून ठेवलेला आहेस. समोर आला बाप की फक्त पळत जायचं आणि बापाला कडकडून मिठी मारायची. आणि जशी बापाला कडकडून मिठी मारशील, टच करून बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. बाप तुला म्हणेल, काय झालं ग पोरी, शाळेमध्ये कोण काय बोललं का, कॉलेजमध्ये कोण काय बोललं का, आई तुला काय बोलली का? त्यावेळेला बापाला फक्त पोरानं एवढं सांगा, पप्पा कोणी नाही काही बोललं, पप्पा कोणी काही बोललं नाही पप्पा, मी 2 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा. पप्पा, जेव्हा मी 2 वर्षाचे होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता. आई काय बोलली की अंगणामध्ये मी उभी राहत होते, जसं तुम्ही याल आईची तक्रार तुमच्याकडे करत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळाला होता. आता मी कॉलेजला जाते, आता मी विसरले होते पप्पा तुम्हाला, तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता, हे का केलंस ते का केलंस, रात्रीचा मोबाईल का बघतेस आणि इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, तुम्ही आता मला आवडत नव्हता पप्पा, मला काय लागलं तर मी आईला मागत होते पण तुमच्या समोर येत नव्हते, पण आज कॉलेजला गेले पुन्हा एकदा या वयामध्ये मला माझा बाप कळाला पप्पा, म्हणून पळत पळत आले तुम्हाला मिठी मारली पप्पा. पोरी, एवढं करून पण बघ आयुष्यात,
कारण बापाची किंमत त्या पोराला विचार पोरी, ज्याचा बाप लहानपणी त्याला सोडून निघून गेलाय बघ. पोरीनो, कधी कळणार तुम्हाला? या बापासाठी अभ्यास करा. या बापासाठी चरित्र काय असतं, चारित्र्य काय असतं, याचा अभ्यास करा. पोरीनो, बिठी मार बघ. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझं रतात्तर जगणं मरण एक श्वासाचा अंतर श्वास आहे तोपर्यंत मिठी मार बघ. नाहीतर नंतर फोटो समोर किती जरी डोकं फोडलं तर बापाचा स्पर्श तुला कधीच मिळणार नाही. पुढे बापाचा स्पर्श तुला कधीच मिळणार नाही. बापाची किंमत त्या पोराला विचार ग. अनाथ आश्रम मध्ये एखादं पोरग जात, अनाथ आश्रम मध्ये एखादं पोरग जात ना, अनाथ आश्रम मध्ये एखादं पोरग जात ना, तेव्हा बापाला बापाची किंमत त्या पोराला विचार. जा अनाथ आश्रम मध्ये कुठल्या तर कोपऱ्यामध्ये हातामध्ये थाळी घेऊन बघ बसलेलं असतं बघ ते पोरग, भात खात असतं बघ. त्या पोराला फक्त विचार तुझ्या बापाचं नाव काय, हंबरडा फोडतं बघ आणि हातात ती थाळी टाकून देतं बघ. हंबरडा फोडताना हातात ती थाळी टाकून देतं आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही, मला बाप पण नाही, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. नका विचारू माझ्या बापाचं नाव, नका विचारू माझ्या आईचं नाव. आईनं कधी मला मिठी मारली नाही, बापानं मला कधी घास भरवला नाही, मला कधी अंगा खांद्यावर खेळवलं नाही. सगळे म्हणतात या झाडाखाली मी सापडलो होतो, कोणी तर आणून मला इथं ठेवलं, मी इथं मोठा झालो. नका विचारू मला माझ्या आईचं नाव. पोरीनो, बापाची किंमत त्या पोराला विचारा ग. जेव्हा तुमचा बाप सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानात पोरानं घेऊन जातो ना, कपड्याच्या दुकानात जेव्हा तुमचा बाप तुम्हाला घेऊन जातो त्यावेळेला पोरानं सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण साला तुमच्या पाठीमागं तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरीनं, कारण तुमच्या पाठीमागं तुमचा बाप उभा आहे. आणि सणासुदीला कपडे घालून मिरवत असताना तेव्हा बिना बापाचं पोरग तुमच्या कपड्याकडे डोळं भरून बघताना पळत पळत घरी जाऊन आई समोर हंबरडा फोडतं, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला ग, आय मला ग. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती आई म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आईचं पैसे येणार नाहीत आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपल्या पोराला आपण शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात बघ. पोरग बापाच्या आठवणीत आणि आई आपल्या कुंकुवाच्या आठवणीत. हळूच पोरग म्हणतं, आय या आपला आबा मला लवकर सोडून का गेलं ग आय, आपला आबा मला लवकर सोडून का. याचं उत्तर त्या माऊलीकडे नसतं. उडतात फक्त दोघांच्या डोळ्यातले अश्रू आणि ते हंबरडे. हे पोरी, हे बघ पोरा, तुला एका मिनिटात सांगतो बघ, व्यसन पाहिजे, व्यसन केलं पाहिजे, पण 2 तासानं उतरणारं व्यसन कधीच करायचं नाही पोरा. व्यसन करायचं तर माझ्या संभाजी राजाच्या बलिदानासारखं व्यसन करायचं. 400 वर्ष होऊन गेली पण आजही बलिदानाचं व्यसन आमचं उतरत नाही. नशा आमची तुला जाताना बघायचं पोरी. आज घरी कसं जाऊ पोरी, आज घरी कसं जाऊ. घराच्या 4 भिंती मला खायला उठतील की ग, घराच्या 4 भिंती मला खायला उठतील की ग. या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत, या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत धावणारी माझी लेक मला आता दिसणार नाही की ग पोरी, मला आता दिसणार नाही की ग पोरी, मला आता दिसणार नाही की. आई हंबरडा फोडून रडत असते, तू आईच्या गळ्यात पडून रडत असतेस बघ. आणि इतक्यात तुझा 7वीचा भाऊ तुला म्हणतो, इतक्यात तुला 7वीचा भाऊ म्हणतो, दीदी परत कधी येणार, परत कधी येणार. आणि याचं उत्तर तुझ्याकडे नसतं आणि तू भावाला म्हणतेस, आई बापाला सोडून जाताना मला आई बाप कळायला लागला. पोरा, तू आई बापाला त्रास नको देऊ. पोरीनं, तू रडतेस, तुझी मावशी रडते, तुझी आजी रडते, सगळा लग्न मंडप रडत असतो. त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत तिथे येतो, सगळ्यांना रडतो, सगळ्यांना ओरडतो. का कशासाठी रडताय रे? कोणी रडायचं नाही. माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, चला हसत हसत पाठवा तिला, हसत हसत पाठवा. तुझा हात धरतो बघ, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, तुला लग्न मंडपामध्ये बसवतो. लग्न मंडपातून तुला घेतो बघ, गाडीपर्यंत येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, दोघांना गाडीमध्ये टाकतो, हसत हसत म्हणतो, जा पोरी जा, रडायचं नाही, जा चाल. तुझी गाडी निघून जाते. तुला वाटतं माझा बाप असाच लहानपणापासून मला बंधनामध्ये ठेवलं आणि आता तर माझ्या बापानं कमालच केली, सगळा लग्न मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, तुझा बाप रडला, फक्त तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो, मी इथं थांबतो बघ पोरी.
जशी तुझी गाडी निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप येतो बघ, तुझा बाप येतो बघ लग्न मंडपाला. लोक तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. वाजंत्र्याचे पैसे देतो, बसवाल्याचे पैसे देतो, जेवणवाल्याचे पैसे देतो. घ्या रे बाबांनो, आजच घ्या, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे पुढे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पुरी भिकारी. जेवढं कमावलेलं असतं तेवढं सगळं वाटतं, जेवढं कर्ज काढलेलं असतं तेवढं सगळं वाटतं. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घराकडे जातो. तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरण आणि उशीओली करतो, साला त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पुरी हा बाप तुम्हाला कळाला नाही. कळाला असताना पोरीनो अभ्यास करा म्हणून सांगायची गरज आली नसती. पोरीनो हे पोरा, पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ. पोलीस स्टेशनला बाप असा उभा असतो, पोलिसांना सांगत असतो, साहेब साहेब काय वाटत ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. कॉलेजला म्हणून गेली, माझी पोरगी घरीच आली नाही साहेब. हत्तीसारख्या बापाला लाचार करून पोलीस स्टेशनला उभी करते. एखाद्या पोरगीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवायचं, तिच्या आई बापाला तिच्या तोंडावर थुंकायला लावायचं, तिला घेऊन जायचं. पोरानो, याला मर्द म्हणत नाही, त्याला नामर्द म्हणतात. लक्षात घे. आणि तू नामर्द कधीच असू शकत नाहीस, कारण ही माती बुद्धांची आहे, ही स्वामी विवेकानंदांची आहे, ही छत्रपतीची माती आहे. इथं मर्द जन्माला येतो तुझ्यासारखा पोरा. पुरी, तुझा बाप लाचार होऊन सगळी जमीन भिजवत असतो. तुला छान वाटतं ना ग? कोणत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या वर्षासाठी, एखाद्या महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, 2 वर्षासाठी तुझ्या आयुष्यात येतो आणि 20 वर्षाच्या बापानं तुला जपलं तर हाताच्या फोडासारखं त्याच्या तोंडावर थुकून निघून जाताना तुला लाज वाटत नाही का ग पुरी? पुरी, तुला लाज नाही वाटत? पोलीस स्टेशनला तुला हजर केल्यानंतर बापाकडे बघतोस आणि बापाकडे बघत पोलिसांना सांगतेस, या माणसाला मी ओळखत नाही. बापावर केस दाखल करून निघून जातेस. जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला, जो बाप तुझ्यासाठी उघडा राहिला, जो बाप तुझ्यासाठी उपाशी राहिला पण तुला अन्न भरवलं. सण सूद कधी बापानं साजरा केला नाही पण तुला साला नटवलं, कर्ज काढलं, पण तुझं शिक्षण पूर्ण केलं. त्या बापाला म्हणतेस त्या माणसाला मी ओळखत नाही. एखादं कॅडबरीचं चॉकलेट काय आणि एखादा दिवस तुला फिरवलं काय गाडीवरून, आयुष्य त्याला द्यायला तयार झालीस. पण ज्या देव माणसानं तुला आयुष्य दिलंय त्या देव माणसाच्या तोंडावर थुकून जाताना लाज वाटत नाही का ग पोरीनं तुम्हाला? त्याला प्रेम म्हणतात का? कोण तो नालायक व्यसनी तुझ्यापेक्षा किती वर्षानं मोठा, त्याच्या आईबद्दल तुला माहित नाही, बापाबद्दल माहित नाही, त्याच्या खानदानाबद्दल तुला काय माहिती नाही. तो हरलाच हातात निघून गेलीस, एवढी लाचार कशी केलीस का तू नालायक कार्टे? आणि जायचं असेल पोरीनो जा, तुमची आम्हाला गरज नाही. 3rd क्लास लोकांची गरज नाही बघ आम्हाला, फालतू लोकांची गरज नाही. जायचं असेल तर जा, पण जाता जाता एक उपकार तेवढा करून जा आमच्यावरती. 20 वर्ष बापानं खाऊ घातलंय ना पोरी. जाण्याच्या अगोदर 2 दिवस बापाला सांग, पप्पा माझ्या हातून तुम्हाला भरवायचं आहे. बापा आनंदानं उड्या मारेल, पोरगी माझी शानी झाली, जा ग अन्नाचं ताट करून घेऊन ये. स्वयंपाकघरात जा, बापाचं ताट तयार कर, पण चोरून त्यात विष घाल पोरे, विष घाल. विषानं भरलेला तो घास तुझ्या हातानं बापाला चार. तुझ्या डोळ्यात देखत तुझा बाप मरू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ पोरी. आणि मग डोळ्या माघारी तू निघून जा, कारण जिवंतपणीचं मरण लई वाईट असते पोरी, लई वाईट असते. हा बाप जर तुम्हाला नाही कळाला, आयुष्यात किती तुम्ही मोठ्या झाला, किंमत शून्य आहे. लक्षात घ्या, किंमत शून्य आहे. ज्या ज्या पोराला आई कळाली, बाप कळाला, शाळा कळाली, माती कळाला, राष्ट्र कळालं, ते पोरगं छड्ड ठोकून आयुष्यामध्ये उभं राहिलं, संकटांना पायाखाली घेऊन संघर्षाच्या रस्त्यावरती चाललं. आणि तू तसाच योद्धा आहेस लक्षात घे, तू तशीच रणरागिणी आहेस लक्षात घे. या सगळ्या गोष्टींचा तू आढावा घे पोरी.
आणि लक्षात घे, तुझं आयुष्य अगदी सोन्यासारखं आहे, अगदी सोन्यासारखं कर. एवढी चांगली लोक भेटले. मगाशी ही माऊली कविता म्हणत होती, डोळ्यात टच करून पाणी आलं. कवितेच्या शेवटचं वाक्य होतं, माझ्या झोपलेल्या गावासाठी मला जागं राहिलं पाहिजे. पोरांनो, खरंच रे, गाव झोपलेलं आहे आणि मला ते योग्य तयार करायचे आहे जे आपल्या गावासाठी जागे राहतील, आपल्या राष्ट्रासाठी जागे राहतील. लक्षात घ्या, कारण आज तुमची गरज आहे आम्हाला पोरांनो. कारण तुम्ही आहात तर उद्याचा भारत आहे. लक्षात घ्या, तुम्ही आहात तर आम्ही आहोत. लक्षात घ्या. म्हणून व्यसनांना आग लावा पोरांनो. हे शस्त्र आहे, हे शस्त्र. या शस्त्राचा वापर कसा करायचा हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी याचा वापर करायचा का एक व्हिडिओ माझा अमेरिकेपर्यंत जातो ना, अमेरिकेतले लोक म्हणतात, सर प्लीज ट्रान्सलेट इट इन इंग्लिश अँड सेंड अस. कारण जगात कुठेही जा, बाप बाप असतो. लक्षात घ्या, आई आई असते. याच्यामुळे मी जगभर पोचलो. याचा वापर कसा करायचा एवढं ध्यानात घ्या. वेळेअभावी मला थांबवावं असं वाटतं. खरं तर मी 11 वाजताच थांबणार होतो, पण 35 मिनिटं मी जास्तीची बोललो. 1 तासाचा वेळ होता, 1 तास मी पूर्ण केला. इथून पुढे मला कोल्हापूरला जायचं आहे. 7 वाजता व्याख्यानाला उभं राहायचं आहे. 10,000 लोक माझे तिथं आहेत. फक्त तुमच्यासाठी मी एवढा सगळा प्रवासात रस्ता बदलून मी इथं आलोय. वेळ वेळ असते. लक्षात घ्या, ज्याला वेळेची किंमत नाही ना, त्याला जिवंत राहायचं नाही. ज्याला वेळेची किंमत कळत नाही ना, कशासाठी जगायचं त्यांना. आणि हे वेळेची किंमत याच वयामध्ये तुम्ही शिकायचे. वेळ असते. छत्रपती शिवाजीराजे पन्हाळ्याला गेलेले होते सैन्य घेऊन, आणि थोडासा विलंब झाला, नेताजी पालकराला आपले 1000 सैन्य कापलं गेलं. नेताजी काय केलं तुम्ही? थोडासा विलंब केला आणि जीवाला जीव देणारा माझा 1000 मावळा कापला गेला तुमच्यामुळे. होता जीवा म्हणून वाचला, शिवाय त्या क्षणाला जर सय्यद बंडाचा हात माझ्या जीवाजीने उडवला नसता तर माझा छत्रपती शिवाजी राजा दिसला नसता, ते स्वराज्य दिसलं नसतं. त्या क्षणाला हात उडवला. वेळ क्षण. परत कधी आलं तर नक्कीच बोलू. माऊली, या विचार मंचाच्या पात्रतेचा आपण आम्हाला समजलंच, इथं बोलवलं. खूप खूप आपल्या ऋणात राहतो आणि तो थांबणं पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय